नमस्कार, मी उर्मिला कवडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा, हा जो मी लेहंगा तुमच्यासोबत काल शेअर केलेला आहे साडीपासून, तर आज त्याच्यावरचं ब्लाऊज कटिंग आणि शिलाई दाखवणार आहे. तर बघा, इथं ब्लाऊज पीस घेतलेला आहे आणि जो पदर कट करून घेतला होता साडीमधला तर तो आहे. तर बघा, थोडाफार कमी पडला तर आपण याला जॉईंट देणार आहोत, कारण याची मोठी बाई घ्यायची आहे, फुगाबाई. तर बघा, बोटनेकमध्ये आपण हे कट करणार आहोत. तर बघा, बंद बाजू आपल्या साईडने ठेवायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला उंची टाकायची आहे. तर बघा, मी वरती माप टिपून घेतलेलं आहे, या अंगावर माप घेतलेलं आहे मी. तर बघा, 15 उंची घेतलेली आहे, म्हणजे तयार आपली 14 होणार आहे. तर बघा, खडूने मार्किंग करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आता आपल्याला इथं शोल्डर घ्यायचं आहे 7 इंच. तर बघा, बोटनेकमध्ये आपल्याला 7 इंच शोल्डर घ्यायचं आहे 34 साईजचं. तर बघा, त्याच्यानंतर आपल्याला इथं मोंढा घ्यायचा आहे 7 इंचाचा आणि इथं मार्किंग करून घ्यायची आणि आतमध्ये असा अर्धा इंच आपल्याला आतमध्ये यायचं आहे, म्हणजे इथं फुगा वगैरे असा बगलामध्ये पडत नाही. तर बघा, इथं घडी घ्यायची. आता आपल्याला 8.5 वरती फिटिंग आहे आणि 1.5 इंच किंवा 2 इंच मार्जिन घ्यायची आहे. तर बघा, इथं 10ची घडी घेतलेली आहे, म्हणजे 1.5 इंच मिळून. तर आता असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. तर बघा, जी पहिला मी लेहंगा टाकलेला आहे तर त्याची पण हीच साईज होती 34 साईजची आणि फक्त गळा वगैरे चेंज केलेला होता. तर तुम्ही ह्या पद्धतीने सुद्धा त्याच्यावरती लेहंग्यावरती असं तरी ब्लाऊजचं माप टाकलं तरी पण चालेल. तर बघा, इथं गोल आकार देऊन 1.5 इंच घेऊन बागलामध्ये म्हणजे मोंढ्यामध्ये 1.5 इंच आकार देऊन व्यवस्थित केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर इथं गळ्याची रुंदी घेतलेली आहे 2.5 इंच आणि उरलेल्या याच्यामध्ये असं तिरकी 1.25 इंच असं खाली यायचं आहे आपल्याला आणि तिरकी लाईन मारून घ्यायची आहे, म्हणजे बोट नेकला आणि कॉलरच्या ब्लाऊजला आपल्याला असं तिरकं शोल्डरमध्ये घ्यायचं असतं. तर बघा, इथं 4 इंच गळ्याची रुंदी घेतलेली आहे आणि तिथं तिरकं 1.25 इंच खाली घेतलेलं आहे. तर बघा, इथं गळ्याची उंची टाकलेली आहे 2.5 इंच आणि इथं घेतलेला आहे 4 इंच आणि असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि गळ्याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघा, इथं जो मग हा गळा टाकलेला आहे त्याच्यानंतर इथं 1 इंच घेतलं होतं तर ते 1 इंच आपल्याला घ्यायचं नाही आहे, डायरेक्ट आपल्याला गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघा, पूर्ण गळ्याची उंची घेतलेली आहे मी इथं 11 इंच घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गळ्याची पूर्ण उंची घेऊ शकता. तर बघा, इथं 4 इंच टाकून घ्यायचं आहे आणि बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. तर बघा, जिथं तो 1 इंच मी तुम्हाला म्हटलेला आहे तो 1 इंचाचा आपल्याला गॅप नाही घ्यायचा आहे. तर पुढं मी तुम्हाला दाखवणारच आहे शिवायच्या वेळेस. मी सेम हाच गळा घेतलेला आहे, फक्त जो 1 इंचाचा गॅप आहे तो आपल्याला घ्यायचा नाही आहे. तसंच आपल्याला जो खालचा आकार घेतलेला आहे पूर्ण सेम तसाच घ्यायचा आहे. तर बघा, अशी तिरकी लाईन मारून घेतलेली आहे मी आणि त्याच्यानंतर असे आपल्याला असे गोल गोल राऊंड देऊन घ्यायचे आहे. तर तुम्ही बांगडीनं पण देऊन घेऊ शकता किंवा असं छोटंसं झाकण वगैरे असलं त्याने पण तुम्ही हे असा आकार देऊन घेऊ शकता. तर बघा, असा आकार देऊन घेतलेला आहे मी या पद्धतीने 5 इंचावरती. तर बघा, त्याच्यानंतर आता आपल्याला हे पाठीमागचा भाग पूर्ण खडून जशी मार्किंग केलेली आहे तसं आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. तर बघा, मी तुम्हाला म्हटले की पहिला जो मी लेहंगा दाखवलेला आहे त्याच्यावरती तुम्ही सेम हेच पद्धतीने माप टाकून कट केलं तरी पण चालेल. बऱ्याच जणीचं मला कमेंट आलेली आहे की तुम्ही त्याच्यावरचा ब्लाऊज टाकलेला नाही आहे. तर बघा, सेम हेच मापाचं कापलेलं आहे, कारण ते मला अर्जंटमध्ये द्यायचं होतं त्याच्यामुळे मी ते दाखवलं नाही, व्हिडिओ वगैरे बनवलेला नाही. तर बघा, आता त्याच्यानंतर आता पाठीमागचा भाग आपल्याला असं ह्या साईडने ठेवून घ्यायचा आहे. पूर्ण खडूने आहे तसा खडूने मार्किंग करून घ्यायचं आहे. तर बघा, हे समोरनं आपल्याला बंद बाजू करायची आहे. तर तुम्हाला म्हटले मी, कारण पाठीमागून आपल्याला हुक करायची आहे त्याच्यामुळं. तर बघा, इथं 1.5 इंच घेतलेलं आहे, तिथं मोंढ्यामध्ये 1 इंच घेतलेलं आहे आणि इथं घेतलेलं आहे 1 इंच खालच्या साईडने आणि अशी सरळ लाईन मारून घ्यायची आहे आपल्याला. तर बघा, मी डायरेक्ट आपला टेप ठेवलेला आहे आणि टेपच्या मापाचं आकार देऊन घेतलेला आहे, म्हणजे पट्टी देऊन घेतलेली आहे सरळ आणि अशी तिरकी लाईन मारून घ्यायची आहे या पद्धतीने. तर बघा, इथं मी कमरेला 1.5 इंच वाढवलेलं आहे, तुम्ही 2 इंच पण वाढवू शकता. तर बघा, खालून 1 इंचाची पट्टी वाढवलेली आहे. तर बघा, त्याच्यानंतर आता जसं आपण इथं 4 इंच घेतलेला आहे तर बघा, इकडची साईड आपल्याला सोडून द्यायची आहे, कारण आपल्याला याच्यावरती टिप मारून घ्यायची आहे. तर बघा, इथं गळ्याची उंची घेतलेली आहे मी 7 इंच, तुम्ही कमी जास्त घेऊ शकता, तर 5.5 किंवा 6 इंच पण घेऊ शकता. तर बघा, 4 इंच गळा घेतलेला आपण, पाठीमागचा तिकडचा पण 4 इंच असा रुंदीला घ्यायचा आहे. या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे, चौकोनी गळा टाकून घ्यायचा या पद्धतीने. त्याच्यानंतर मी असा आकार देऊन घेतलेला आहे, कट आकार. तर बघा, या असे कटचा असा समोरचा पण आणि पाठीमागचा पण असा कटचा आकार देऊन घेतलेला आहे मी गळ्याला या पद्धतीने. आणि त्याच्यानंतर आता इथं घ्यायचं आहे आपल्याला 3.5 इंच टाकून या पद्धतीने इथं, कारण आता आपल्याला इथं आकार द्यायचा आहे. तर बघा, इथं पूर्ण आपल्याला 5 इंच घ्यायचं आहे. तर व्हिडिओमध्ये दाखवलं त्याप्रमाणे तुम्ही आकार द्यायचा आहे. तर बघा, पूर्ण अशी सरळ 5 इंचाची लाईन मारून घेतलेली आहे. मोंढ्याकडं आपल्याला असा प्रिन्स कटचा आकार द्यायचा आहे. तर बघा, इथं घेतलेला आहे 1.5 इंच आणि उभं घ्यायचं आहे आपल्याला 2 इंच. तर बघा, या पद्धतीने असा आकार लाईन मारून घेतल्याच्या नंतर असा आपल्याला येस आकार द्यायचा आहे या पद्धतीने. तर व्यवस्थित असा आकार देऊन घेतल्याच्या नंतर जी आपण
खालून जे 1 इंच वाढून घेतलेलं आहे तर आपल्याला इथून आपल्याला अशी तिरकी लाईन मारून घ्यायची आहे. जी आपण 2 इंचाची पट्टी मारून घेतलेली आहे तशी आपल्याला तिरकी इथून अशी लाईन मारून घ्यायची आहे व्यवस्थित. तर बघा इथं थोडासा काहीतरी किंचित आपल्याला आकार द्यायचा आहे या पद्धतीने, नाही दिला तरी पण चालेल. तर बघा असा आकार देऊन घेतल्याच्या नंतर आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. तर बघा व्यवस्थित असं आता हे आहे तसं खडूने मार्किंग केलेलं तसं आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे या पद्धतीने. तर बघा एकदम सुंदर ब्लाऊज येतं या पद्धतीने तुम्ही कट केलं तर बघा व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे. तर बघा आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित खडूने मार्किंग केलेली आहे तशी. तर समोरचा गळा आपल्याला कट नाही करायचा. तर बघा त्याच्यानंतर आता जसं खडून ही मार्किंग केलेली आहे प्रिन्स कटची तर आता हे पण असंच कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित. तर बघा या पद्धतीने आपला पूर्ण व्यवस्थित असा आकार आला पाहिजे. तर बघा एकदम सुंदर असं हे कटिंग केली तर एकदम सुंदर असं ब्लाऊज बसतं. इथं थोडंसं कट मारायचं आहे. तर बघा समोरचं पण भाग आपला कट करून झालेला आहे आणि पाठीमागचा पण. तर बघा आता आपल्याला बाही कट करण्यासाठी तर बघा इथं आपल्याला असं मोंढ्याचा आकार घ्यायचा आहे या पद्धतीने. तर बघा 9 भरत आहे. तर या पद्धतीने बाही कट केली तर एकदम पूर्ण बरोबर बाही बसते या पद्धतीने. तर बघा मी याला जॉईंट देऊन घेतलेला आहे बाईला. तर कापड कमी पडलं होतं त्याच्यामुळे. तर बघा इथं 10 इंचाची किंवा 10.5 इंचाची बाही घ्यायची आहे. तर बघा इथं मी 10 इंचाची बाही घेतलेली आहे या पद्धतीने. आणि आता याच्यावाली घडी टाकून घ्यायची आहे आपल्याला 9 इंचाची. तर थोडंसं कमी पडलेलं आहे. तर बघा 9 इंचाची घडी घ्यायची आहे. त्याच्या आधी आपल्याला इथं 3 इंचावरती मार्किंग करायची आहे. 3ने डाऊन करायचं आहे आपल्याला. अशी तिरकी लाईन मारून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आता बाहीचा आकार आपल्याला वरतून देऊन घ्यायचा आहे या पद्धतीने. तर बघा आपल्याला ह्या बाईला जेव्हा शिवू त्या टायमाला याला समोरचा आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघा इथं 3 इंच वरती घ्यायचं आहे पब बाईसाठी आणि इथून पण असं उभी पण अशी तिरकी पण लाईन आपल्याला 3 इंच घ्यायची आहे आणि अशी सरळ पण अशी लाईन मारून घ्यायची आहे या पद्धतीने. आता आपल्याला हाय तसा बाईचा असा आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे या पद्धतीने. तर अगदी सोपी पद्धत आहे ही बाई. फुगाबाई कट करायची पद्धत एकदम सोपी आहे. बाई पण काहीच अवघड नाही आहे. नक्की ट्राय करा. तर बघा असा आकार देऊन आपल्याला आता इथं दंडाचं माप टाकायचं आहे. तर इथं दंड आहे 5 इंच आणि त्याच्यामध्ये आपल्याला 1.5 इंच किंवा 2 इंच मार्जिन टाकायची आहे या पद्धतीने. तर इथं मी 1.5 इंच मार्जिन टाकलेली आहे आणि त्याच्यानंतर 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायची या पद्धतीने. पहिला मी 2 इंच टाकलं होतं. तर बघा तिरकी लाईन अशी मारून घ्यायची आहे आणि आता आपल्याला बाही कट करून घ्यायची आहे. तर बघा अगदी सोपी पद्धत आहे. या पद्धतीने आपल्याला बाही कट केली तर एकदम बरोबर आपली पूर्ण ब्लाऊजला बसते. तर बघा व्यवस्थित अशी कट करून घेऊया. तर बघा तुम्हाला मी म्हटले की हे मी पहिला जो हे टाकलेला आहे लेंगा त्याच्यावरती सेम तुम्ही ह्याच पद्धतीने बाही आणि पूर्ण हा कट करून टाकलं तरी पण चालेल. कारण मी त्याची पण बाही सेम अशी शिवलेली आहे. फक्त पाठीमागचा गळा आणि समोरचा गळा वेगळा घेतलेला आहे. तर बऱ्याच जणींनी मला कमेंट टाकलेली आहे की तुम्ही याच्यावरचे ह्या लेंगावरचे ब्लाऊज टाकलेलं नाही आहे. तर मी टाईम नव्हतं त्याच्यामुळे मी याच्यावरतं ब्लाऊज व्हिडिओ बनवला नाही आणि टाकला पण नाही. तर बघा इथं मी कॅनव्हास घेतलेला आहे आणि या कॅनव्हासवरती मध्यभागी ठेवून असं समोरचा भाग आणि त्याच्यावरती खडूने मार्किंग करून घेतली आणि परत पेनाने मार्किंग करून घेतलेली आहे. गळ्याला आकार देऊन घेतलेला आहे. तर बघा त्याच्यानंतर आता ह्यो बंद बाजूकडून आपल्याला हा भाग टाकून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर पाठीमागचा भाग आपल्याला खुल्या बाजूकडूनच टाकायचा आहे. कारण आपल्याला पाठीमागचा भागाला हुक करायची आहे आणि नॉट करायची आहे. तर मी तुम्हाला म्हटले याचा मी पाठीमागचा गळा तुम्हाला नंतर दाखवते कॅनव्हासवरती कट करायचा. तर मी असा घेतला होता नंतर वेगळा चेंज केलेला आहे. तर बघा असं पॅटर्न ठेवून घ्यायचं आहे पूर्ण हे आणि अर्धा इंच असं कापड ठेवायचं आहे आणि कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित. तर बघा याच्यावरती खूप स्टोन होते, खूप जड गेलेले आहे हे ब्लाऊज शिवायला आणि खूप नखं पण दुखत याचे स्टोन काढता भलते नखं दुखते. त्याच्यामुळं हे आपल्याला आधी स्टोन वगैरे काढून घ्यायचे आहे आणि मगच आपल्याला शिवायचं आहे. म्हणजे सुई पण तुटू शकते. तर ही काळजी आपल्याला घ्यायची आहे. तर बघा अर्धा इंच असा सोडून मी हे पूर्ण कट करून घेतलेलं आहे. तर बघा ही बंद बाजू आहे आणि ही पाठीमागची बाजू खुली आहे. तर बघा बाईला थोडंसं जॉईंट येणार आहे. तर बघा मी ह्याच्यातलं जे कापड हे कापड होतं पण मी हे घेतलं नाही. त्याच्यानंतर मी दुसरं कापड घेतलं की ते लेंग्यामधलं उरलेलं होतं ते कापड घेतलेलं आहे. कारण याच्यावरती डिझाईन आहे त्याच्यामुळे. तर बघा दोन्हीकडचे 2 भाग आपल्याला करून घ्यायचे आहे आणि याला आपल्याला बाईला वरतून जॉईंट देऊन घ्यायचं आहे. तर बघा जेव्हा शिवून मी तेव्हा तुम्हाला दाखवणारच आहे की हे जॉईंट कसा दिलेला आहे आणि कसा मी हे ब्लाऊज पूर्ण तयार केलेला आहे. तर बघा खूप मोठा व्हिडिओ झालेला आहे हा. तुम्ही पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला कळेल मी हे शिवलं कसं आणि कट पण कसं केलेलं आहे स्किप न करता. तर बघा हा गळा मी असा कट केलेला होता पहिला. तर हा नाही घ्यायचा आपल्याला. तर बघा आता मी तुम्हाला दाखवते हा गळा आपल्याला कसा घ्यायचा आहे. तर बघा हा साईडला ठेवून घेऊया आता आपण. तर बघा हे मी असा जॉईंट देऊन घेतलेला आहे. बघू शकता तुम्ही या पद्धतीने जॉईंट देऊन घेतलेला आहे बाईला. तर बघा त्याच्यानंतर आता ह्यो जो गळा आहे तो आता मी तुम्हाला सांगते. तर बघा हाही तसाच आपल्याला खालच्या बाजूने मी सांगितलं तसाच घ्यायचा आहे. फक्त आता आपल्याला कॅनव्हास उंची जास्त घ्यायची आहे. तर बघा या पद्धतीने आता परत आपण खडून अशी परत मार्किंग करून घेऊ.
तर बघा अशीच मार्किंग करून घ्यायची आपल्याला। तर बघू शकता तुम्ही मी सरळ अशी लाईन मारून घेतलेली आहे। आपल्याला मध्ये 1 इंचाचा जो गॅप होता तो आपल्याला ठेवायचा नाही। तर बघा असं पूर्ण उंचीचं या पद्धतीने आपल्याला गळ्याचा खाली 1 इंच असं कॅनव्हास येईल तेवढं आपल्याला ठेवायचं आहे। तर बघा असा मध्यभागी असा कॅनव्हास ठेवायचा आहे आपल्याला आणि हाही अशी खडूने मार्किंग करून घ्यायची या पद्धतीने। तर बघा 1 इंच आपल्याला खालच्या बाजूने कॅनव्हास जास्त घ्यायचा आहे, म्हणजे उंचीसाठी पूर्ण गळ्याच्या पेक्षा 1 इंच जास्त घ्यायचा आहे। तर बघा हाही असाच खडूने आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे व्यवस्थित आणि गळ्याची पण मार्किंग करून घ्यायची आहे या पद्धतीने आणि नंतर आपल्याला पेनाने एकदम डार्क करून घ्यायचं आहे। तर बघा आता आपण पेनाने डार्क करून घेऊया। तर दोन्ही साईडने आपल्याला डार्क करून घ्यायचं आहे। तर बघा मी दोन्ही साईडने डार्क करून घेतलेलं या पद्धतीने। इकडच्या साईडने पण आपल्याला डार्क करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला जेव्हा जोडायचं तेव्हा आपल्याला जड जात नाही। तर बघा असं तिरकी लाईन मी ही डायरेक्ट याने स्केलने मारून घेतलेली आहे आणि हे आकार असे, कारण इकडच्या साईडने पूर्ण आपल्याला दिसतं की कॅनव्हासवरती की आपण कशी लाईन म्हणजे कसे आकार देऊन घेतलेला आहे। तर व्यवस्थित असे आकार देऊन घ्यायचे आहे पूर्ण गळ्यावरती आणि त्याच्यानंतर 1 इंच असं कॅनव्हास ठेवून आपल्याला कट करून घ्यायचं आहे। तर बघा आपल्याला विदाऊट कापड नाही लावायचं याला अस्तरचं, डायरेक्ट आपण ब्लाऊज पिसावरती जोडणार आहोत। हे तर एकदम सोपी पद्धत आहे। जाड कापड असलं तर तुम्ही डायरेक्टसुद्धा कॅनव्हास डायरेक्ट लावून घेऊ शकता। तर बघा या पद्धतीने आपला गळा पूर्ण रेडी झालेला आहे आणि त्याच्यानंतर आता आपल्याला याचा मध्य घेऊन असं कट करायचं आहे, म्हणजे जोडायला सोपं जातं। तर बघा त्याच्यानंतर आता जे पाठीमागचा भाग आहे तो आपल्याला असं उलटं करून घ्यायचं आहे या पद्धतीने। याला जो मध्ये आहे तो जॉईंट येणार आहे। तर बघा नंतर आपण व्यवस्थित करून घेऊया, म्हणजे जोडायच्या वेळेस आहे तर दोन्हीकडचे 2 भाग होणारच आहे, पण हे पहिले आपल्याला जॉईंट देऊन घ्यायचं आहे आणि याच्यावरती दाब टीप देऊन घ्यायची आहे। तर बघा उरले थोडंसं कापड कट करून घ्यायचं, इथं जाड नाही झालं पाहिजे कारण शिवायला पण जड जाईल। तर बघा त्याच्यानंतर अशी दाब टीप देऊन घ्यायची आहे आणि जिथं स्टोन येईल तिथं आपल्याला काढून घ्यायची, कारण आपली सुई पण तुटू शकते, कारण याच्यावर खूप स्टोन आहे। तर बघा त्याच्यानंतर आता आपल्याला असं अस्तर ठेवून घ्यायचं आहे, पण पहिले त्याच्या आधी आपल्याला याचा पण मध्य काढून घ्यायचा आहे आणि जो कॅनव्हासचा गळा आहे तो याच्यावरती ठेवून घ्यायचा आहे आणि प्रेस करून घ्यायचा आहे, म्हणजे हा कॅनव्हास याला चिटकल्या जातो। तर बघा आता आपण हे याच्यावरती मध्याला मध्ये ठेवून घेऊया आणि प्रेस करून घेऊया। तर बघा मी प्रेस करून घेतलेला आहे, एकदम सुंदर असा चिटकला गेलेला आहे कॅनव्हास। आणि त्याच्यानंतर आता याच्यावरती हे जे ब्लाऊज पिसाचं कापड आहे ते आपल्याला सुईचं ठेवून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती हे अस्तरचं आणि कॅनव्हासचं ठेवून घ्यायचं आहे आणि याला पिना पॅक करून घेऊया। तर बघा आधी इथं स्टोन आहे ते आपण काढून घेऊया, कारण सुई तुटन, त्याच्यामुळे मी पहिले स्टोन काढून घेतले। पिना पॅक करून घेतल्यानं आपल्याला गळ्याला पेनाने जसा आकार दिलेला आहे तशी आपल्याला टिप मारून घ्यायची आहे। तर बघा व्यवस्थित, कारण हा मी रात्रीचा व्हिडिओ काढलेला आहे त्याच्यामुळे थोडंसं डार्क दिसू राहिलं किंवा लाईट जास्त चमकतो, त्याच्यामुळे त्याच्यावरची डिझाईन जास्त डार्क दिसू राहिली। तर बघा इथं नॉट घेतलेली आहे आणि तिथं नॉट अशी घालून घेतलेली आहे टोकावरती त्या, आणि मग पुढं आपल्याला असे टिप मारीत चालायचं आहे। तर जिथं कोपरा आलेला आहे तिथं अशी सुई आपल्याला खाली ठेवून घ्यायची आहे आणि परत अशी टिप मारून घ्यायची आहे। तर बघा ही काळजी घ्यायची आपल्याला, कारण जो कोपरे आहे ते कोपरे आपले व्यवस्थित आले पाहिजे, म्हणून आपल्याला व्यवस्थित असं तिथं कोपरा येईल तिथं आपल्याला सुई अशी खाली ठेवून घ्यायची आहे आणि मग परत पुढं टिप मारत चालायचं आहे या पद्धतीने। तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवलं त्याप्रमाणे व्यवस्थित अशी आपल्याला टिप मारीत चालायची आहे। तर या चॅनलवरती मी खूप सुंदर अशा डिझाईन पण टाकलेलं आहे, बोटनेकची कटिंग पण टाकलेली आहे आणि डिझाईन पण टाकलेली आहे, ती पण तुम्ही नक्की बघा। तर बघा इथं पण जे टोक आलेलं आहे तिथं पण आपल्याला असं मधून असं अस्तरच्या आणि ब्लाऊज पिसाच्या मध्ये असं नॉट टाकून घ्यायची आहे आणि टिप मारून घ्यायची आहे, म्हणजे एकदम सुंदर असं आपलं फिनिशिंगमध्ये गळा तयार होईल। तर बघा थोडंसं असं कॅनव्हास ठेवायचं आहे आणि कट करून घ्यायचं आहे, मधून असं दमाने कट करायचं आहे, कारण इथं जॉईंट आलेलं आहे म्हणून तिथं थोडंसं कट करायला जड गेलेलं आहे। तर बघा थोडा असं अस्तर आणि कॅनव्हास ठेवायचं आहे आणि कट करून घ्यायचं आहे। तर बघा एकदम कडाला कट नाही करायचं। तर बघा याच्यावरती आता छोटे छोटे असे कट मारून घ्यायचे आहे, म्हणजे पलटायला सोपं जातं। तर बघा तिथं कोपरा आहे तिथं आपल्याला असा छोटे छोटे कट मारून घ्यायचे, म्हणजे पलटायला सोपं जातं। तर बघू शकता तुम्ही एकदम सुंदर असे आपलेवाले जी नॉट लावलेली आहे ती व्यवस्थित आपली एकदम कोपरे सुंदर असे निघलेले आहे। तर बघा याचे पण व्यवस्थित असे कोपरे आपल्याला हाताने काढून घ्यायचे आहे आणि किंवा पिनाने किंवा टेस्टरने आपल्याला याचे कोपरे व्यवस्थित करून घ्यायचे आहे। तर बघा मी याच्यावरती कोपरे काढून घेतल्याच्यानंतर याच्यावरती प्रेस मारून घेतलेली आहे। तर बघा व्यवस्थित असे कोपरे काढून झालेले आहे, त्याच्यानंतर मी इस्त्री मारून घेतलेले एकदम सुंदर असे आपले कोपरे तयार झालेले आहे। तर बघा आता सगळ्या बाजूकडून आपल्याला याला टिप मारून घ्यायची आहे व्यवस्थित, ती जर स्टोन आला तिथं आपल्याला काढीत चालायचं आहे। तर बघा पूर्ण याच्यावरती आता आपण हे टिप मारून घेऊया आणि ब्लाऊज पिसाचं कापड जे उरण ते आपल्याला कापून घ्यायचं आहे।
तर याच्यासाठी आपल्याला थोडंसं जास्तीचं कट करायचं असतं, म्हणजे कमी पडायला नको. तर बघा पूर्ण याच्यावरती आता मी ही टिप मारून घेतलेली आहे. एकदम सुंदर आपलावाला गळा तयार झालेला आहे. तर बघा एकदम सुंदर असा कॅनव्हास पण लागलेला गेलेला आहे. या पद्धतीने तुम्ही नक्की कॅनव्हास टाका. तर बघा आता उरलेलं ब्लाऊज पीस आता आपण हे कट करून घेऊया. तर बघा कट करून झाल्याच्या नंतर आता व्यवस्थित आता पाठीमागचे आपण पहिले टक्स मारून घेऊया. तर बघा मध्यातून 4-4.5 इंच घ्यायची आहे आणि उभा आपल्याला 4 किंवा 4.5 इंच घ्यायचा आहे आणि तिरकी आपल्याला अशी पाठीमागचा टक्स मारून घ्यायचा आहे. अर्धा इंच असा तिरका घ्यायचा आणि खाली थोडं अर्धा इंचाला कमी घ्यायचं आहे. अशी टक्स मारून घ्यायचे आहे. दोन्ही साईडचे आपल्याला सेम तसेच टक्स मारून घ्यायचे आहे. तर बघा टक्स मारून झाल्याच्या नंतर हाताने व्यवस्थित फिनिशिंग देऊन घ्यायची आहे आणि आता आपल्याला मध्यातून इथं कट करून घ्यायचं आहे. म्हणजे आता आपल्याला पाठीमागचे हुक आणि लोकपट्टी जोडून घ्यायची आहे. तर बघा इथं मी टीप मारून घेतलेली आहे, कारण हे खुल्ला भाग झाला. आता व्यवस्थित अशी टीप मारून घ्यायची आहे. धागे वगैरे कट करायचे आहे आणि आता 2 आपल्याला अस्तरचे कापड घ्यायचं आहे. त्याच्यावरती एका साईडने अशी टीप मारून घ्यायची आहे. दोन्ही याला धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे. तर बघा एक छोटी घ्यायची आणि एक मोठी घ्यायची आपल्याला रुंदीला आणि उरलेली कट करून टाकायची आहे. तर बघा व्यवस्थित आता घेतलेली आहे. तर बघा एक आपल्याला जी ही घ्यायची आहे वरतून घ्यायची आहे, म्हणजे आतमध्ये आपल्याला ओकासाठी घ्यायची आहे. तर बघा अशी टीप मारून घ्यायची, याच्यावरती दाब टीप द्यायची आहे आणि त्याच्यानंतर ही लेवल धरून आपल्याला आतमध्ये मुडपून आतमध्ये टीप मारून घ्यायची आहे लेवलमध्ये ही, कारण ही झाली आपली हुकाची. तर बघू शकता या पद्धतीने. तर तुम्हाला कळलं नाही तर तुम्ही व्हिडिओमध्ये तुम्ही रिपीट करून पण बघू शकता. तर बघा या पद्धतीने अशी लेवल घेऊन टीप मारलेली आहे पक्की. उरलेला धागे वगैरे कट करून घ्यायचे. तर बघा आता ही आपल्याला खालच्या बाजूने घ्यायची आहे आणि वरतून घ्यायची आहे. अर्धा इंच अशी टीप मारलेले धागे वगैरे कट करायचे आहे. त्याच्यानंतर अशी मुडपून घ्यायची आहे आणि याची थोडी ओपन ठेवायची आहे जी टीप मारलेली आहे त्याला, कारण ही हुक गुंतवायची पट्टी आहे. तर बघा लेवलमध्ये झालेली आहे एकदम व्यवस्थित आपली. त्याच्यानंतर आपल्याला पट्टी घ्यायची आहे 1-1.5 इंचाची. त्याच्यानंतर अशी कमरेला लेवल घ्यायची आहे आणि अशी अर्धा इंच अशी टीप मारून घ्यायची आहे. सरळ धागे वगैरे कट करायचे आणि त्याच्यानंतर ओपन करून आपल्याला याच्यावरती दाब टीप द्यायची आहे. दाब टीप देऊन घेतल्याच्यानंतर आता ही व्यवस्थित अशी लेवल घ्यायची आहे आणि अर्धा इंच अशी मुडपून घ्यायची आतमध्ये आणि सरळ अशी टीप मारून घ्यायची. तर बघा ही कंबरपट्टी आपली तयार झालेली आहे. तर दुसरी सेम आपल्याला अशीच कंबरपट्टी लावून घ्यायची आहे. तर बघा अगदी सोपी पद्धत आहे. व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे, तरी पण तुम्ही स्किप न करता पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की आपल्याला लेहंगावरचं ब्लाऊज कसं शिवायचं आहे. तर बघा दुसऱ्या साईडचं पण पट्टी आपण सेम अशीच लावून घेऊया. तर बघा दुसरी पण मी लावून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आता पाठीमागचे आपल्याला हुक घालण्यासाठी हे लगेच आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. तर बघा मी एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला भरपूर सगळी माहिती सांगितलेली आहे. स्किप न करता तुम्ही पूर्ण बघा. तर बघा पाठीमागचं पण आता रेडी झालेलं आहे. आता समोरचा भाग आहे तो आपल्याला तयार करायचा आहे. तर बघा ही जे प्रिन्स कटची कटोरी आहे ती आता याच्यावरती ठेवून आपल्याला पॅक करायचं आहे आणि उरलेलं ब्लाऊज पीसाचं कापड कट करून घ्यायचं आहे. तर उलटं ठेवून घ्यायचं आहे त्याच्यावरती. तर बघा हे समोरचा भाग आहे हा आपल्याला सोयीचा ठेवून घ्यायचा आहे ब्लाऊज पीसाचा. कॅनव्हाचा आपला मध्ये घ्यायचा आहे आणि जो समोरचा पॅटर्न आहे त्याचा पण आपल्याला मध्ये घेऊन असं कट करायचं आहे. जे आपण पाठीमागून केलं तर सेम त्याच पद्धतीने समोरच्या भागाला पण सेम तसंच करून घ्यायचं आहे. तर बघा मी हे असं व्यवस्थित असं ठेवून घेतलेलं आहे. याच्यावरती मी प्रेस वगैरे काही फिरला नव्हता. तुम्ही प्रेस वगैरे फिरून घेऊ शकता. तर मध्यातून मध्ये आला पाहिजे या पद्धतीने आपल्याला टिपा मारून घ्यायच्या आहे आणि पिना पॅक करून घ्यायच्या आहे. तर बघा व्यवस्थित अशी टिप मारीत चालायचं आहे. तिचा कोपरा आला तिथं आपल्याला अशी सुई खाली ठेवून घ्यायची आहे आणि मग पुढं आपल्याला टिप मारीत चालायची. परत कोपरा आला तिथं सुई आपल्याला खाली ठेवून घ्यायची आहे आणि परत आपल्याला टिप मारीत चालायचे, कारण हे कोपरे खूप महत्त्वाचे आहे. आपल्याला ब्लाऊजचे कोपरे चांगले आले पाहिजे. तर बघा व्यवस्थित असं मध्यातून आल्यावर तिथं पण तसंच करायचं आहे आपल्याला. व्यवस्थित अशी टिप मारून घ्यायची आहे. पूर्ण गळ्यावरती सेम आपल्याला तशीच टिप मारून घ्यायची. तर चला आता आपण सगळ्या याच्यावरती पूर्ण याच्यावरती टिप मारून घेऊया. तर बघा पूर्ण याच्यावर टिप मारून झाल्याच्या नंतर आता आपल्याला पिना वगैरे काढून घ्यायचे आहे आणि याच्यावरती छोटे छोटे असे छोटंसं कापड ठेवून असं या पद्धतीने कट करायचं आहे. पाठीमागचं सेम केलं त्याच पद्धतीने असं कापड ठेवायचं आहे आणि कट करायचं आहे आणि छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहे. तर तुम्हाला सांगितलेलं आहे मी छोटे छोटे कट मारले तर ब्लाऊजची फिनिशिंग वगैरे व्यवस्थित येते, वडल्यावानी अजिबात होत नाही. तर बघा या पद्धतीने झाल्याच्या नंतर आता हे कोपरे आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायचे आहे. या पद्धतीने तुम्ही पिनानी किंवा टेस्टरनी पण काढून घेऊ शकता. तर व्यवस्थित आता मी ही बघा मी डोक्याची जी टिकटॉक पिन आहे ती घेतली होती आणि त्याने हे व्यवस्थित असे कोपरे काढून घेतलेले आहे आणि याच्यावरती प्रेस मारून घ्यायची आहे आता आपल्याला.
तर बघा व्यवस्थित अशी प्रेस मारून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला सगळ्या बाजूकून याला टिप मारून घ्यायची आणि उरलेलं ब्लाऊज पीसाचं कापड कट करून घ्यायचं आहे. तर बघा दमादमाने आता आपल्याला, तर बघा मी एका बोटाने याच्या खाली स्टोन आलेले आहे का ते बघत आहे, मग टिप मारीत चालत आहे, कारण स्टोन आला तर आपली सुई पण तुटल. तर बघा व्यवस्थित आता धागे वगैरे कट करायचे आणि ब्लाऊज पीसाचं कापड कट करून घ्यायचं आहे. तर बघा पूर्ण आता हे रेडी झालेलं आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला म्हटले होते की हे समोरचा प्रिन्स कटचा भाग आहे तो पण मी तयार करून घेतला होता. तर बघा आता खालच्या बाजूने असं आपल्याला ठेवायचं आहे आणि या पद्धतीने आता याची कटोरी जोडीत चालायचं आहे प्रिन्स कटची. तर बघा व्यवस्थित अशी पूर्ण जोडीत चालायचं आहे. तर बघा एकदम आपली काठोकाठ बसलेली आहे या पद्धतीने. तर बघा याच्यावरती आपल्याला परत एक अजून टिप मारून घ्यायची आहे. तर बघा परत एक टिप मारून घ्यायची आहे. तर बघा पूर्ण टिप म्हणजे डबल टिप मारली का आपली व्यवस्थित अशी फिनिशिंगमध्ये तयार होते. तर बघा डबल टिप मारून घेतलेली आहे आणि याच्यावरती मी वरून अशी टिप मारून घेतली. तर बघा एकाची बाजू पण आता आपण जोडून घेऊया खालच्या बाजूने. तर बघा दोन्हीकडच्या दोन जोडून झालेल्या आहे. बघा मी याच्यावरती अशी दाबटीप पण मारून घेतली ती दोन्ही साईडने या पद्धतीने. तर तुम्ही पण दाबटीप मारू शकता किंवा नाही मारली तरी पण चालते. तर बघा एकदम सुंदर असा आपल्याला पप पण पडलेला आहे. तर बघा त्याच्यानंतर आता आपल्याला पुढच्या याला पट्टी लावून घ्यायची, म्हणजे कंबर पट्टी लावतो सेम तशीच आता याला 1-1.5 इंचाची पट्टी घ्यायची आणि अर्धा इंच असं आपल्याला दाबीत चालायचं या पद्धतीने. व्हिडिओमध्ये दाखवलं त्या पद्धतीने आपल्याला याच्यावरती सरळ टिप मारून घ्यायची आहे. तर बघा टिप मारून घेतल्याच्यानंतर उरलेलं अस्तरचं कापड जे आहे पट्टीचं ते कट करायचं आहे आणि याच्यावरती आपल्याला दाबटीप द्यायची आहे. तर बघा व्यवस्थित अशी दाबटीप देऊन घेऊया. तर बघा पूर्ण याच्यावर दाबटीप देऊन घेतल्याच्या नंतर आता आपल्याला व्यवस्थित अशी लेवल घ्यायची आहे या पद्धतीने आणि अशी अर्धा इंच अशी मुडपून घ्यायचं आहे, सरळ आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. तर बघा पूर्ण याच्यावरती सेम तसं दमादमाने आपल्याला चालायचा, टिप मारीत चालायचं आहे. तर बघा मी इथं पिन लावून घेतली ती, म्हणजे ते कारण जाड कापड आहे त्याच्यामुळे असं पलटत होतं, त्याच्यामुळे मी याला पिन लावून घेतली आणि मग याला कंबरपट्टी अशी दमादमाने जोडून घेतलेली आहे. तर उरलेलं कापड असं कट करून घ्यायचं आहे. तर बघा समोरचा भाग एकदम सुंदर असा आपला रेडी झालेला आहे. एकदम सुंदर असा पप पडलेला बघू शकता तुम्ही. मी याच्या खाली काही ठेवलेलं पण नाही, एकदम सुंदर असं झालेलं आहे. तर बघा आता आपल्याला बाही तयार करायची आहे. तर बघा आता या दोन्हीकडचे दोन ठेवून घेतलेले, जे जॉईंट आलेले आहे ते असे वरून ठेवून घ्यायचे आपल्याला दोन्ही साईडचे आणि खालच्या बाजूने असे अर्धा इंच अशी सरळ टिप मारीत चालायचं आहे. तर बघा इथं थोडंसं कापड उरलेलं आहे, आपण ते कट करून टाकूया पहिले, म्हणजे शिवायला जड जात नाही. तर बघा या पद्धतीने आता आपण कडेला अशी टीप मारून घ्यायची आहे सरळ अर्धा इंच आणि धागे वगैरे कट करायचे, कापड कट करायचं आहे. तर बघा जेव्हा आपण ही बाही जोडू तेव्हा आपण याला गोल्यातला आकार देणार आहोत. मी पहिले पण कट केलं तेव्हा पण तुम्हाला सांगितलेलं आहे. तर बघा त्याच्यानंतर व्यवस्थित असं हाताने फिनिशिंग द्यायची आहे आणि त्याच्यानंतर आता ही सगळ्या बाजूकडून आता आपण जोडून घेऊया आणि उरलेलं ब्लाऊज पीसाचं कापड कट करून घ्यायचं आहे. तर बघा दोन्ही बाही सेम या पद्धतीनेच आपल्याला तयार करून घ्यायचे आहे. तर बघा इथं मी थोडंसं कापड याचं ब्लाऊज पीसातलं ठेवलेलं आहे, म्हणजे बाईला थोडंसं इथं जे अस्तर कमी होतं तिथं म्हणून मी थोडेसे याच्यातले काठ घेतलेले आहे तर कडाला. तर बघा व्यवस्थित अशी तयार झालेली आहे आणि दुसरी पण सेमच या पद्धतीने आता आपण तयार करून घेऊया. तर बघा दोन्ही बाही तयार झाल्याच्या नंतर आता आपल्याला जे 3 इंच घेतलं होतं आपण, आता आपल्याला मध्य घ्यायचं आहे आणि इथून आपल्याला 3 इंचावरती मार्किंग करायची आहे या पद्धतीने आणि तिथं पण आपल्याला कट मारून घ्यायचं आहे आणि मध्यातून पण कट मारून घ्यायचं आहे. तर बघा मध्यातून मी अशी खडूने मार्किंग करून घेतलेली आहे, तुम्हाला दिसत नसेल तर त्याच्यामुळे मी अशी मार्किंग करून घेतलेली. तर बघा या अशा चुन्या आपल्याला 3 टाकून घ्यायची आहे आपल्या मध्यातून, असे इकडं आणि ह्या इकडं टाकायच्या या पद्धतीने. तर मी या पद्धतीने तिकून 3 इकडून टाकल्या म्हणजे आपल्याला समोर याचीवाले तोंड घ्यायचे आहे. या पद्धतीने बाई आपली रेडी झालेली आहे. तर मग याचा पण मी व्हिडिओ पहिला अपलोड केलेला आहे, अशी बाई फुगाबाई अगदी सोपी पद्धत आहे. तर बघा दुसरी पण मी तयार करून घेतलेली आहे. तर बघा ही बाई तुम्हाला याच्यात कळेल नसेल तर याचा पण मी असा व्हिडिओ टाकलेला आहे ह्या बाईचा, तर तो तुम्ही नक्की बघा. तर बघा त्याच्यानंतर आता आपल्याला समोरचं पॅटर्न असं ठेवून घ्यायचं आहे, खालचा भाग उलटा ठेवायचा आहे आणि हा सोयीचा ठेवून घ्यायचा आहे. याच्यावरती अशी छोटीशी अशी पहिले आपल्याला टिप मारून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर दुसरी पण सेम आपल्याला तशीच करायची आहे. तर बघा दोन्ही अशा टिपा मारून घेतलेल्या आहे मी. त्याच्यानंतर आता उलटं करायचं आहे आणि आता अशी लेवल धरून आपल्याला अर्धा इंच अशी टिप मारून घ्यायची आहे दोन्ही शोल्डरला. तर 2-2 टिपा मारून घ्यायच्या आपल्याला, कारण आपलं निघलं नाही पाहिजे धागा वगैरे. तर बघा पक्क्या टिपा अशा मारून घ्यायच्या आहे, धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे आणि दुसऱ्या साईडचं पण सेम आपल्याला शोल्डर तसंच तयार करून घ्यायचं आहे. तर बघा बाई जोडायच्या आधी आपल्याला हे असं समोरचं असं पॅटर्न लेवलमध्ये बघून घ्यायचं आहे आणि वर थोडंफार असलं तर कट करून घ्यायचं आहे. तर बघा आता आपल्याला बाई जोडायच्या आधी आता इथं खोलायतला भाग देऊन घ्यायचा आहे. समोरचा भाग आपल्याला थोडंसं असं खोलायतला भाग देऊन घ्यायचा आहे या पद्धतीने. तर बघा असं थोडासा मी कट करून घेतलेला आहे आणि दोन्ही साईडला तसंच आपल्याला कट करून घ्यायचं आहे. मग आपल्याला मध्यातून बाई जोडून घ्यायची आहे. तर बघा एका साईडची बाई मी तुम्हाला जोडून दाखवते. तर बघा बाईचा असा आपल्याला मध्ये घ्यायचा आहे, बाई अशी सोयीची ठेवायची आहे आणि हे
ब्लाऊज पीस आपल्याला उलटा ठेवून घ्यायचा आहे या पद्धतीनं आणि मध्याला मध्ये असा जोडायचा आहे आणि मध्यातून आता आपल्याला अर्धा इंच अशी टीप मारीत आपल्याला बाही जोडीत चालायची या पद्धतीने. तर बघा एकदम सोपी पद्धत आहे ब्लाऊजची. तर बघा तुम्ही ह्या लेंग्याची मी पूर्ण ब्लाऊजची शिलाई आणि कटिंग तुम्हाला दाखवलेली आहे. ही पूर्ण स्किप न करता तुम्ही बघा. खूप मेहनत लागते व्हिडिओ बनवण्यासाठी, तर तुम्ही नक्की बघा. तर बघा पूर्ण बाही जोडायला मध्यातून जोडून झाल्याच्या नंतर इकडच्या साईडची पण आता मध्यातूनच परत आपल्याला अशी जोडीत चालायची या पद्धतीने. तर बघा पूर्ण बाई आपल्याला एकदम बरोबर करेक्ट आपली काठोकाठ एकदम क्लिअर कट बसलेली आहे बाई आपल्यावाली. तर 9ची मी बाईची घडी घेतलेली होती, तर बरोबर आपली बाई पूर्ण बसलेली आहे. तर बघा पूर्ण बाई जोडून झाल्याच्या नंतर याच्यावरती 2-2 मी टिपा मारून घेतलेल्या आहे. तर बघा त्याच्यानंतर आता आपल्याला काठोकाठ अशी टिप मारून घ्यायची आहे सरळच, म्हणजे धागे वगैरे आतून दिसत नाही. मी शोल्डरला दाबलं तसंच सेम आपल्याला असंच दाबायचं आहे. कडाला छोटीशी टिप मारून घ्यायची सरळ. त्याच्यानंतर आता उलटं करायचं आहे आणि अर्धा इंच अशी सरळ टिप मारून घ्यायची आहे. तर बघा सरळ टिप मारून झाल्याच्या नंतर आता आपल्याला याचीवाली फिटिंगचं माप टाकायचं आहे आणि इकडची पण बाई जोडून घ्यायची आहे. तर आता इकडची बाई आता आपण जोडून घेऊया. तर बघा मी इकडची बाई जोडून घेतली आणि त्याच्यानंतर आता इथं मी मध्यातून खडूनी मार्किंग केलेली आहे. तिथून 8.5 वरती मार्किंग करायची आहे आणि दंड आपला 5 आहे, तर 5 वरती मार्किंग करून घेतलेली आहे आणि सरळ लाईन मारून घ्यायची आहे. कंबर आता आपल्याला पूर्ण मोजून घ्यायचं. तर बघा 29 कंबर आहे, तर याचे असे 4 भाग करायचे आहे आणि उरलेल्या याच्यात असं मोजून घ्यायचं आहे या पद्धतीने. तर बघा इथं 1 इंच पाऊण इंच भरलेलं आहे. तर बघा कमरेला आता इथं आपल्याला माप टाकायचं आहे. खाली इथं 1 इंच खडूने अशी मार्किंग करून सरळ लाईन मारून घ्यायची आहे. आणि आता याच्यावरती आपल्याला अशी अशी पक्की आता आपल्याला इथून तिथून टिप मारून घ्यायची आहे. तर बघा आता आपण याच्यावरती पक्क्या टिपा मारून घेऊया. 3 ते 4 आपल्याला टिपा मारून घ्यायची आहे. तर बघा मी व्यवस्थित अशा टिपा सरळ आपण खडून जशी मार्किंग केलेली तशा टिपा आपल्याला मारून घ्यायची आहे. तर बघा मी याच्यावरती आता परत अजून 2 टिपा मारून घेते. तर धागे वगैरे कट करून घ्यायचे. तर बघा मी याच्यावरती 3 टिपा मारलेल्या आणि इकडच्या साईडने पण आता आपल्याला फिटिंगच्या टिपा मारून घ्यायची आहे खडूने मार्किंग केली तशी. तर बघा आता आपण ही पूर्ण टिपा मारून झालेला आहे. व्यवस्थित आपलं ब्लाऊज तयार झालेलं आहे. आता आपण हे सोयीचं करून घेऊया. तर बघा एकदम सुंदर ब्लाऊज आपलं रेडी झालेलं आहे. कसं वाटलं नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.